नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या लाईव्ह टेलिव्हिजन चॅनलमध्ये, बालाजी चॅनल. आज 12 वाजता काढले मी बाहेर. आपला धंदा चालू केले 12 वाजता. 12 वाजून 5-10 मिनिट झाले आता. तर रिक्षाचा धंदा असा झाला आहे, नजर हाटी तो दुर्घटना घटी. एवढं फास्ट भाडं उचलावं लागतं. आपणाला एक्सपिरियन्स नसल्यामुळं आपलं भाडं गायब होत राहतं. काय इकडं तिकडं एखादी पाण्याची बाटली घ्यायचं, जरा डोळे इकडं बी केलं तर भाडं गायब. एवढं फास्ट कसं चालायचं? मी म्हणतो 100च्या वरी मला भाडं दिसत पण नाही, असं टुंग टुंग गायब. एवढं फास्ट असं एकदम टकून बसलेलं राहतात का म्हणतो मी भाडं उचलायला. कारण की विषय असा झाला आहे, आता भाडं न भेटायचं कारण असं आहे, रोज बघा 100 ऑटो येतात मार्केटमध्ये. रोज 100 ऑटो, रोज 100 ऑटोन. आज कित्येक लाईनीला आता हडपसरच्या बाजूला बसलेली त्या त्या हडपसरमध्ये, अख्ख्या हडपसर गाडी थळाच्या ठिकाणी ऑटो उभा करायला मला जागाच भेटला नाही. एवढं जाम. प्रत्येक माणूस ओरडत उभा राहिले तिथं, स्वारगेट पुणे स्टेशन, स्वारगेट पुणे स्टेशन, स्वारगेट पुणे स्टेशन. आणि मी तिथं जाऊन जर ऑनलाईनला लावलो आणि एखादी भाडं उचललो तर ते कस्टमरला हुडकत फिरावं लागते मला एका ठिकाणी ऑटो लावून. हा डोक्याला ताप आहे. तिथं कसं ऑनलाईन बुकिंग केले का नाही कोणीही कस्टमर गाडी थळावर, तिथं असं 2-3 ठिकाणं आहेत मेन पॉईंट, म्हणजे ऑटोवाल्यांना लवकर समजतो. जसं की गाडी थळापाशी गणपती मंदिर, तिथं हनुमान मंदिर पण आहे. परत गरम चहा म्हणून आहे. परत झालं असं 2-3 ठिकाण. तर असं कसं त्या ऑटोवाल्यांना कसं लवकर समजतं की हां गणपती मंदिर म्हटल्यावर ह्या साईडला येत आहे. जर तुम्हाला तिकडं बुरळी कंचन साईडला जर जायचं असलं त्या साईडला थांबायचं. कुठं? सोलापूर हायवेला. ठीक आहे. इकडं तर अजून बरं आहे थोडं, पण रेल्वे स्टेशनला गेले की ते कस्टमरच भेटत नाही. कुठं उभा राहून आता कस्टमर उभा राहतो एका ठिकाणी, गाडी घेऊन जायला जमत नाही. आपलं रिक्षा ट्रॉफिक जास्त असतो, गाडी उभा करायला तिथं चान्स नसतो, लगेच फाईन बसतो. त्याकरता आपणाला ऑटो घेऊन त्या लोकेशनवर जाता येत नाही. बरोबर आहे की नाही? तर कधी कधी कस्टमरला फोन करून सांगावं लागते, तुम्ही तिथं आहात का? हां हो का, माझा हाच दिसतंय का, या इकडं. जरा मेहनत करावं लागते. आता प्रत्येक वस्तू कसा, कुठलाही धंदा बिना मेहनतीचा होत नाही, बरोबर आहे. पण आता थोडाफार मेहनत करावं लागते. पण कस्टमर जर ट्रिप कॅन्सल केली की मग टेन्शन येते. आपण त्यांना हुडकत हिंडायचं नाही, टायमाला ट्रिप कॅन्सल केली आहे डोकं खराब. असं होतं विषय. तर आता काही निवांत आहे, बघू शकता तुम्ही. आता किती वेळ झालं भाडं वाजतच नाही, आणि वाजलं होतं 150 रुपयाचं. असा फुडकऱ्या गॅप झालं. आपणाला काय दिवसभर टाईम आहे, निवांत करायचं. जास्ती घाई गडबड करत नाही मी धंद्याला. सुरुवातीला मी बसतच नव्हतो. सुरुवात मला कसा बिलकुल अनुभव नव्हता धंद्याचा. इकडं भाडं पडणं गेलं की तर थांबायचंच नाही, 5 मिनिटं बी थांबायचं नाही, असा विषय होता आपला. इथून गाडी उभं फिरत राहायचं, गाडी घेऊन शिव्यांची पार. जिथं भाडं पडलं तिथं उचलायचं परत. असं म्हणजे ह्या धंद्यामध्ये अनुभव पण घेणं गरजेचं आहे. आणि इथं जर तुम्हाला भाडं पडत नसलं तर 40-50 रुपयाचं कितीचंही भाडं पडू ते उचलायचं, घेऊन जायचं. इथून पॉईंट चेंज करायचं दुसऱ्या ठिकाणी. आणि विषय असा होतो, जसं की बरेच वेळ भाडं पडत नाही, आणि पडलं की मोठं भाडं पडलं की ते गायब होऊन जातो. कसं आपणाला त्याच्यावर क्लिक करायला पण चान्स भेटत नाही, एवढं फास्ट गायब होतं भाडं. पण एखादी छोटं भाडं उचललो आपण, हे भाडं उचललं, कस्टमर बसलं मध्ये, भाडे असं वाजतात, असे वाजतात, हे भाडे बघून दिमाग खराब होऊन जातं. तर अशा पण सिच्युएशन येत असतात. ठीक आहे. पण धंदा बघू कसं होतं, एखादी महिनाभर अजून परवडलं ठीक आहे, नाही परवडलं बघू अजून कसं होतं काय नाही. कारण की हप्ते तर आपले भरपूर आहेत. 8,000 रुपये महिना भरावं लागते.
भाडं गायब लय डेंजर कहाणी आहे. तर बघू मित्रांनो, जरा सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपलं होऊ द्या चॅनलचं आपलं काय म्हणतात मोनोटाईज. तर चालू आहे मेहनत आता, बघू पुढचं पुढे. जय हिंद, जय महाराज, बाय बाय.